मागच्या रविवारपासून आपण 15वा अध्याय पाहायला सुरुवात केलेली आहे. आपण असं पाहिलं की या 15व्या अध्यायाच्या प्रारंभी भगवंतांनी ज्याला संसार वृक्ष असं म्हटलं गेलं, ब्रह्मवृक्ष असं म्हटलं गेलं, त्या ब्रह्मवृक्षाचं अथवा संसार वृक्षाचं वर्णन केलेलं आहे. आपल्या डोळ्यापुढे दिसणारं सर्व जग किंवा दृश्य सृष्टी याला संसार असं म्हटलेलं आहे. एका सूक्ष्म बीजापासून अतिविशाल भव्य वृक्ष जसा व्हावा तसं मूळ अक्षर अव्यक्त अशा परमात्म सत्तेपासून हा संसार वृक्ष निर्माण झालेला आहे. आणि त्याचं एक विलक्षण असं वर्णन सुरुवातीला भगवंतांनी केलं. ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थः प्राहु अव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. तसंच हा संसार वृक्ष आहे. त्याच्या सत्व रज आणि तम या गुणांनी पोसलेल्या गुणप्रवृद्धा विषय प्रवालाहा आणि पंचविध विषयांचे अंकुर ज्याच्यापासून फुटलेले आहेत अशा या अश्वत्थ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वृक्षाच्या फांद्या खाली आणि वर याचा अर्थ पृथ्वी तलावर मनुष्य लोकामध्ये आणि देव लोकामध्ये देखील अशा पसरलेल्या आहेत. आणि कर्माचं रूप पावणाऱ्या अशा याच्या मुळ्या खोलपर्यंत मनुष्य लोकांमध्ये वाढत लांब लांबवर अशा गेलेल्या आहेत. एका कर्मविपाक प्रक्रियेच्या अंतर्गत या मृत्यू लोकामध्ये जसा कर्माधिकार आहे, हा कर्माधिकार गुणप्रवृद्ध आणि विषय प्रवालाहा गुण प्रकृती विषय प्रकृती आणि अहंता यांनी अधिकाधिक वासना बळकट कर्मामुळे होत राहतात आणि मनुष्य अधिकाधिक बंधनाला देखील कारण होतो. पण कर्म विपाकाच्याच न्यायाने त्याच्या उलट जर सुयोग्य पद्धतीने कर्म घडली तर चित्तशुद्धी होऊन वासनाक्षय होतो आणि ज्ञान होण्याची देखील शक्यता राहते. हा जो संसार वृक्ष आहे, या संसार वृक्षाचा नाश करून अमृतत्वाकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो याच्यानंतर भगवंतांनी सांगितला. हा अवाढव्य संसार वृक्ष कुठून सुरू झाला हे कळत नाही, म्हणून त्याचा नाश करून त्याच्या पुढाशी असणारं अमृतत्व ओळखण्यासाठी मार्ग कोणता हे सांगताना भगवंत म्हणतात की असंग शस्त्र अनासक्ती रूपी बळकट अशा शस्त्रांनी तलवारीनी मात्र हा वृक्ष तोडला जातो. शिवाय ज्या मूळ परमात्म्यापासून ही बहुविध होण्याची प्रेरणा आणि गुण प्रवृत्ती विषय प्रवृत्ती आणि कर्म प्रवृत्ती निर्माण झालेली आहे, त्या आदि पुरुषाकडे मी जातो असा जर संकल्प केला तर हा संसार वृक्ष तोडला जातो.
असा संकल्प करून जर असंग शस्त्र म्हणजे अनासक्ती रूपी भाव जर ठेवला तर हा संसार वृक्ष तोडला जातो. त्याच्यानंतर मूळ ब्रह्मवृक्षापासून निर्माण झालेली ही जी त्रिगुण प्रवृत्ती, विषय प्रवृत्ती आणि कर्म प्रवृत्ती सांगितली ती अनादी कालापासून चालत आलेली आहे असं सांगितलं. आणि त्याच्यामध्ये जे समाविष्ट आहेत त्यांचं वर्णन केलं. जीवाचं मरण, जगणं, भोग भोगणं, तसंच देवतांचं जे विश्वकार्य आहे ते विश्वकार्य, आपल्या ठिकाणी मानवाच्या ठिकाणी असणारा स्मृती, ज्ञान, विवेक आदी व्यवहार आणि वेदवेत्यांचं वेद ज्ञान याला देखील या त्रिगुण प्रवृत्ती, विषय प्रवृत्ती आणि कर्म प्रवृत्ती याच कारण आहेत असं पुढं सांगितलं. या सगळ्या प्रकृती साक्षात ईश्वरच त्या त्या रूपाने करत असतो. असा जो ईश्वर आहे त्या आद्य अशा पुरुषाकडे जाण्याचा संकल्प करावा असं भगवंतांनी सुचवलं. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी गेलं असताना परत माघारी येत नाही असं स्थान शोधण्यासाठी काही अव्यक्त साधनांचा असा निर्देश भगवंतांनी केला. हे ज्ञान प्रकरण असल्यामुळं, ज्ञानकांड असल्यामुळं थेट कोणतीही साधना सांगितली नाही, तर गुणांच्या अंगाने साधना इथं सांगितलेल्या आहेत. त्याच्या पहिल्या 2 साधना आहेत आसक्ती रूपी बळकट शस्त्रांनी हा संसार वृक्ष तोडावा अनासक्त रूपी, तसंच आदि पुरुषाकडे जाण्याचा संकल्प करावा. हे 2 मार्ग जसे सांगितले तसं मान मोह विरहितता, निर्माण मोहा, जितसंग दोषा, संग दोष जिंकणं. आपल्याला जो देह संग असतो, देह मी असं वाटत राहतं, देह मन बुद्धी याला संग असं म्हटलेलं आहे. हा संग दोष जिंकला पाहिजे. देह मन बुद्धीच्या मी पलीकडे आहे अशा रीतीने भाव धरला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. तसंच कर्म संग असतो, कर्माच्या फळाचा संग असतो. हे संग देखील तोडायला सांगितलेले आहेत. गत संग दोषा, जित संग दोषा, अध्यात्म नित्या, अध्यात्म ज्ञानाच्या ठिकाणी नेहमीच स्थिर असलं पाहिजे. नेहमीच स्थिर म्हणजे प्रत्येक वयाच्या अवस्थेमध्ये नेहमीच स्थिर याचा अर्थ तिन्ही त्रिकाळ, सर्व दिवस, सर्व काळ. नेहमीच स्थिर याचा अर्थ आनंद काळी देखील आणि दुःखाच्या समयी देखील, अडचणींच्या काळी देखील आणि अत्यंत उत्साहवर्धक स्थिती आहे अशा वेळेला देखील नेहमीच अध्यात्माच्या ठिकाणी, अध्यात्म ज्ञानाच्या ठिकाणी स्थिर अशी वृत्ती ठेवण्याचा अभ्यास. तसंच निष्कामता, विनिवृत्त कामाहा आणि सुख दुःख संज्ञक अशा द्वंद्वांपासून मुक्तता. ही जी द्वंद्व आहेत, ही द्वंद्व प्रथम हवं आणि नको, शीत आणि उष्ण, आणि त्याचा परिणाम अंततः सुख आणि दुःख याच्यामध्ये होतो. कोणतीही गोष्ट सर्वात शेवटी सुख किंवा दुःख असा परिणाम देत राहते. सुख हवं असं वाटतं आणि दुःख नको असं वाटतं. सुख हवं असं वाटणं हे देखील देहबुद्धीचं लक्षण आहे आणि दुःख नको असं वाटणं हे देखील देहबुद्धीचं लक्षण आहे. आत्मभावामध्ये राहिलेला पुरुष सुखाकडं अथवा दुःखाकडं अलिप्त भावाने पाहिल. म्हणून द्वंद्वैर्विमुक्तः सुख दुःख संज्ञैहि अशा प्रकारच्या एक भावात्मक साधना सांगितलेल्या आहेत. थेट साधना हा अध्याय तेवढा सांगणार नाही, कारण उपासना कांडामध्ये भगवद्गीतेने ते सगळं सांगितलेलं आहे. अशा या गोष्टी साधणारे ज्ञाते पुरुष त्या
अव्यय अशा स्थानाला पोचतात. गच्छन्ति विमूढाः, ज्यांनी मूढत्वाचा त्याग केलेला आहे असे पदम अव्ययम तत्, त्या अव्यय अशा परमात्म पदाला जाऊन प्राप्त होतात. आणि मग त्या अव्यय पदाचं थोडस वर्णन करतात. न तत् भासयते सूर्यो न शशांको न पावकः यत् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. आत्मा हा सर्व अधिदेवांचाही अधिदेव आहे. आत्मज्योतीने सूर्यादी सर्व तेज प्रकाशित होत असल्यामुळं अशा स्थितीत सूर्य, चंद्र, अग्नी अशी तेज आत्म्यावर प्रकाश पाडण्याची कोणतीही शक्यता नाही. ज्यांना आत्म्यापासून प्रकाश मिळतो परम पद याचा अर्थ परब्रह्म, आणि या ठिकाणी ब्रह्मात मिळून जाणं म्हणजे ब्रह्मनिर्वाण, मोक्ष अशी स्थिती सांगितलेली आहे. तद्धाम परमं मम. आणि इथपर्यंत पोहोचण्यासाठी जीव उत्क्रांत कसा होतो ते इथून पुढं भगवंत सांगतात. आता मी जे काही सांगितलं तो माग सांगितला त्याचा आढावा होता. तुम्हाला ते सगळं आठवतंय. मूळ ब्रह्मभावापासून अक्षर अशा परमात्म्यापासून निर्माण झालेली जी त्रिगुण प्रकृती आहे, कर्म प्रकृती आहे, प्रवृत्ती आहे आणि विषय प्रकृती आहे अथवा प्रवृत्ती आहे, ही अनादिकालापासून चालत आलेली आहे. ती कधी मध्यातच सुरू झाली असं नाही. जेव्हा परमात्म्यापासून विश्व निर्माण झालं तेव्हाच मूळ प्रकृती, त्याच्यापासून त्रिगुण, त्याच्यापासून पंचमहाभूत, त्यांच्यापासून त्यांची कर्म अशी निर्माण झाली. आणि याचा शेवट सृष्टी निर्माण झाली. पर्जन्य आणि प्राणी मात्रांचं पोषण इथपर्यंतची सृष्टी निर्माण झाली. त्याच्यामध्ये प्राणी मात्र म्हणजे ज्याच्या अंतर्यामी एक जीव प्रकृती आहे आणि बाहेर ज्याला अष्टधा प्रकृती लाभलेली आहे असा प्राणी मात्र. त्या प्राणी मात्राच्या अंतर्यामी असणारी जी जीव प्रकृती आहे ती जीव प्रकृती ब्रह्मभावापर्यंत उत्क्रांत व्हायला सोय आहे. तो जीव झाला म्हणून आता परत ब्रह्म होऊ शकत नाही, परमात्मा होऊ शकत नाही असं नाही. भगवंत असं म्हणतात की याचं कारण तो मुळातच माझा अंश आहे. मम एव अंशः जीव लोके जीवभूत सनातनः. जीव हा माझाच म्हणजे परमेश्वराचाच सनातन अंश आहे. अनुग्रह देताना देखील सद्गुरु शिष्याला हेच सांगतात की तू मुळातच परमात्मा स्वरूप आहेस. परमात्म्याचा सनातन अंश असल्यामुळं तो परत परमात्म्याला मिळून जाणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. याच्यात अस्वाभाविक काही नाही. हा जीव प्रकृतीमध्ये असणारी जी मनासह 5 सूक्ष्म ज्ञानेंद्रिय आहेत त्यांना खेचून एक सूक्ष्म शरीर मिळवतो, लिंग शरीर मिळवतो. मन षष्ठानी इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानि इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती. मनाच्या सह जी 5 सूक्ष्म अशी ज्ञानेंद्रिय आहेत, तन्मात्रा आहेत, ही जी ज्ञानेंद्रिय मनासह जीवाच्या योगाने एक सूक्ष्म देह मिळवतात असं भगवंत म्हणतात. एक लिंग शरीर, सूक्ष्म शरीर असा जीव यांच्या साहाय्याने मिळवतो. मन आणि 5
इंद्रिय यांच्या साह्याने. पुढे भगवंत असं म्हणतात की मूळ ईश्वर असलेल्या जीवाला नंतर स्थूल शरीर प्राप्त होतं. शरीरम यद अवाप्नोति, एवढं झालं की त्याला शरीर प्राप्त होतं. यच्च अपि उत्क्रामती ईश्वरः, जीव जेव्हा स्थूल शरीरातून बाहेर पडतो, स्थूल शरीरातून निघून जातो, तेव्हा मन आणि 5 सूक्ष्म ज्ञानेंद्रिय बरोबर घेऊन जातो. जेव्हा येतो तेव्हा मनासह 5 ज्ञानेंद्रिय यांच्या साहाय्याने जीव सूक्ष्म शरीर मिळवतो आणि नंतर स्थूल शरीर प्राप्त करतो. आणि जेव्हा त्याचं उत्क्रमण होतं, प्राण निघून जातात, तेव्हा जीव या मनासह 5ही ज्ञानेंद्रियांना बरोबर घेऊन जातो. याचा अर्थ त्यांच्या संस्कारांना बरोबर घेऊन जातो. शरीरम यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गंधानि वाशयात्. ज्याप्रमाणे पुष्पामधून, फुलामधून वायू त्याच्या ठिकाणी असणाऱ्या सुगंधाला घेऊन जातो, त्याप्रमाणे जीव या 5 ज्ञानेंद्रियांना मनासह घेऊन बाहेर पडतो. वायुर्गंधा निवासयात्. देहात असेपर्यंत हा जीव सर्व इंद्रियांच्या ठिकाणी ठाण देऊन राहतो आणि विषयांचा उपभोग घेतो किंवा घेत असल्यासारखं दिसतं. श्रोत्रम चक्षु स्पर्शनंच रसनम घ्राणमेवच अधिष्ठाय यांच्या ठिकाणी राहून, मनश्चायम तसंच मनाच्याही ठिकाणी राहून विषयान उपसेवते, तो विषयांचं सेवन करत राहतो. केवळ डोळे विषयाचं सेवन करायला समर्थ नाहीत, केवळ कान विषयाचं सेवन करायला समर्थ नाहीत. आता मी जे बोलतो आहे ते केवळ कान ऐकत नाहीयेत तुमचे, तर कानाच्या अंगाने ऐकणारी जी शक्ती आहे ती शक्ती हे काम करते. प्रत्येक ठिकाणी एक सत्ता आहे, त्या सत्तेमधून हे काम होतं. जी स्थूल इंद्रिय विषयाचं सेवन करतात त्याच्या मागे देखील काही एक अधिष्ठान आहे. भगवंत असं म्हणतात की ते जे अधिष्ठान ते जीवाचं अधिष्ठान आहे. जीव जसा मन आणि ज्ञानेंद्रिय यांच्या आधाराने सूक्ष्म शरीर मिळवतो, नंतर स्थूल शरीर मिळवतो आणि जेव्हा निघून जातो तेव्हा जसं पुष्पामधून गंध वायू ओढून नेतो, तसं या शरीरातून, स्थूल शरीरातून ज्ञानेंद्रिय आणि मन यांना जीव ओढून घेऊन जातो. आणि जोपर्यंत तो शरीरात असतो तेव्हा इंद्रियांकडून जे विषय सेवन होतं ते जीवाच्या अधिष्ठानावर होत असतं. अशा रीतीने शरीरातून निघून जाणाराला उत्क्रामंतम, स्थितम, तसंच शरीरामध्ये राहताना जो राहणारा आहे त्याला वा अपि भुंजानम वा गुणान्वितम, किंवा त्रिगुणांच्या योगाने उपभोग घेणारा आहे तो, त्याला विमूढा नानुपश्यन्ति, जे विमूढ आहेत, जे मोहग्रस्त आहेत, ते मोहग्रस्त किंवा मूर्ख लोक त्याला ओळखत नाहीत. तो मूळ परमात्मा आहे या पद्धतीने त्याला ओळखत नाहीत. पश्यन्ति ज्ञानचक्षुषा, मात्र ज्ञानचक्षुनी पाहणारे जे आहेत ते आत असणाऱ्या परमात्म्याला ओळखतात. तो न बदलणारा साक्षीरूप आत्माच मी असा भाव ज्ञानचक्षुनी पाहणारे मात्र ठेवतात. तसंच जे प्रयत्न करणारे योगी आहेत ते योगी जसं ज्ञानचक्षुनी पाहणारे ओळखतात, तसंच या दृष्टीने प्रयत्न करणारे जे योगी आहेत, यतंतो योगिनः च एनम
पश्यन्ति आत्मनि अवस्थितः, आत्म्याच्या ठिकाणी आपल्या ठिकाणी अवस्थित असणारा असा हा परमात्मा प्रयत्नपूर्वक अभ्यास करणारे योगी देखील जाणतात. यतन्तः अपि अकृतात्मानो नैनम पश्यन्त चेतसः. पण मलिन असं ज्यांचं चित्त झालेलं आहे, असे अज्ञ अशुद्ध आत्मे जे आहेत ते प्रयत्न करून देखील याला ओळखत नाहीत, प्रयत्न करून देखील बोध होत नाही. याचं कारण असं की चित्ताची मलिनता सोडायला आपण तयार तरी नसतो किंवा मलिनता सुटली जात नाही. कधी कधी तयार नसतो असं म्हणायचं कारण आपल्यालाच ते नको असतं. आपल्याला परमार्थाची आवड जरी असली तरी देखील संपूर्णपणाने विषय सोडायला, संसार सोडायला, मन सोडायला, इंद्रिय सोडायला, इंद्रियांचे भाव सोडायला आपण तयार नसतो. असंग शस्त्र वापरायला आपण तयारच नसतो. आपण काचपूच करतो, आपल्याला नको वाटतं. त्याच्याऐवजी आपण आपली पत्नी अथवा पती, आपली मुलं या सर्वांमध्ये राहायला फार विलक्षण सुख वाटतं. आपलं घर मनाने देखील सोडायला तो तयार नसतो. एक गमतीशीर गोष्ट स्वामीजी सांगत असत की जेव्हा वराह अवतार झाला, कोणत्या राक्षसांचा नाश करण्यासाठी म्हणून विष्णूंनी वराह रूप धारण केलं, वराह अवतार झाला आणि त्यांचं अवतार कार्य संपल्यानंतर विष्णू परत आपल्या मूळ स्थितीत यायचं नावच घेईनात. त्यांना अनेक देवांनी विनंती केली की आपण आता आपलं अवतार कार्य झालेलं आहे, परत या. तर विष्णू परतच यायला तयार नाहीत, अशी स्थिती होती. शेवटी भगवान शंकरांकडे सगळे मिळून गेले. की असं जर विष्णू करतील तर विष्णू लोक एक तर रिकामा आहे आणि सगळ्यांचं धारण करणारं जे तत्व आहे ते तत्व एका कोणत्या तरी भावात अडकून पडलेलं आहे. तुम्ही त्यांना मोकळं करा, तुम्ही त्यांना सांगा. तेव्हा जेव्हा भगवान शंकर विष्णूंना हे सांगायला गेले की आता हा अवतार पुरे झाला, आपण आपल्या मूळ स्वरूपामध्ये जा, तेव्हा त्या वराहाने दिलेलं उत्तर असं आहे की 12-13 मुलं घेऊन आपल्या अवतीभोवती पोटावर चिखलामध्ये पडून राहण्यासाठी जेवढा आनंद आहे त्याची तुम्हाला कल्पना येणार नाही. याच्यात जो आनंद मिळतो आहे त्या आनंदापोटी मला विष्णू लोक देखील नको. शेवटी पुराणांतरी गोष्ट अशी आहे की शंकरांनी त्रिशूलांनी त्या वराहाचा वध केला आणि मग विष्णू आपल्या मूळ स्वरूपाला जाऊन प्राप्त झाले. इथं जे गुंतणं आहे, इथं जे अडकणं आहे, ते अडकणं इतकं विलक्षण आहे की त्याला अडकणं न वाटता त्याच्यात मोठा आनंद असा वाटत राहतो. ते असं विरुद्धार्थी असं लक्षण कवी करतात ना. कोण अत्र्यांनी लिहिलेलं, सुखवी जीवास भारी मधुर सुखाच्या यातना. काय मधुर सुख कसलं आणि यातना कसलं. पण तशा प्रकारे अडकून बसलेला असा आज्ञ अशुद्ध आत्मा एका बाजूने प्रयत्न करताना दिसतो पण सुटताना मात्र दिसत नाही, असं भगवंत म्हणतात. यतंतो योगिनश्चैनम पश्यन्त्यात्मन्यवस्थितम यतंत्रोप्य कृतात्मानो नैनम पश्यन्ति अचेतसः. मग जीवाची ब्रह्मभावापर्यंत जी उत्क्रांती होते ती उत्क्रांती ज्ञानचक्षुनी होते. उत्क्रामंतम मृत्यू पाहत असताना, स्थितम म्हणजे आपले जे जवळचे आहेत त्यांचा आणि संसारातला मृत्यू पाहत असताना. तसंच
स्थितम शरीरामध्ये राहत असताना आपण आपल्या बरोबरीचे आहेत ते सगळे सोयरे संबंधित आणि सर्व विश्वामधली मंडळी स्थितम शरीरामध्ये आपल्या आपल्या देहामध्ये राहत असताना वा अपि भुंजानम वा गुणान्वितम आपण विविध भोगांचा भोग भोगत असताना तसंच आपल्या बरोबर जी मंडळी आहेत ती देखील विविध भोगांचा भोग भोगत असताना तसंच सर्व विश्व विविध भोगांचा भोग भोगत असताना भुंजानम वा गुणान्वितम विमूढा नानुपश्यन्ति जे विमूढ आहेत ते पाहणार नाही पण जे ज्ञानचक्षुनी पाहतात ते मात्र मला ओळखतात असं भगवंत म्हणतात. म्हणून ज्ञानचक्षुचा वापर मृत्यू पाहायला तरी देखील आत्म्याला मरण नाही असं जे ओळखतात आपल्या स्वतःच्या मृत्यू समयी जे आपले आहेत त्यांच्या मृत्यू समयी आणि काय आता मुंबईत बॉम्बस्फोट झाले फार मोठी हानी झाली अशा वेळेला देखील तत्वतः जे जाणतात की आत्म्याला मृत्यू नाहीये हे चाललं हे बरोबर जरी नसलं तरी आत्म्याला मृत्यू नाही उत्क्रामंतम स्थितम वा अपि भुंजानम वा गुणान्वितम शरीरामध्ये राहत असताना देखील मी देह आहे असं तो ओळखत नाही आपल्या स्वतःला मी आत्मा आहे अशा पद्धतीनेच जो ओळखतो तसंच दुसऱ्याला देखील जो देह अथवा प्रकृती म्हणून ओळखत नाही. आपली फसगत होते रूपाकडे पाहून. चांगलं रूप आवडेल कुरूप रूप आपल्याला आवडणार नाही. चांगली प्रकृती आपण गुंतून पडू जो गुंतूनच पडत नाही. देहामध्ये असताना आपल्या देहात अथवा अन्य कोणाच्याही देहामध्ये जो गुंततच नाही ज्ञानचक्षुनी पाहतो म्हणून अथवा गुण भोगत असताना हा एक उपाय आहे. आणि दुसरं म्हणजे प्रयत्न करणारे जे योगी आहेत ते यतंतो योगिनश्चैनम पश्यन्त्यात्मन्यवस्थितम प्रयत्न करणारे जे योगी आहेत ते आपल्या ठिकाणी स्थित असणाऱ्या या आत्म्याला ओळखतात. हा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न योगपूर्वक केला पाहिजे असं सांगितलेलं आहे. प्रयत्नो यतंतो योगिनश्चैनम योगपूर्वक प्रयत्न असं विशेष कथन इथं वापरलेलं आहे. थेट साधना जरी हा अध्याय सांगत नसला तरी देखील आत्मसंयमन रूपी ध्यानाचा हा उघड उघड निर्देश आहे. इंद्रिय चित्त मन यांचं संयमन करणारा सांगणारा जो 5वा अध्याय 5व्या अध्यायाच्या अखेरीला 6वा अध्याय 8वा अध्याय या अध्यायामध्ये वर्णन केलेल्या ध्यान योगाचाच प्रयत्न करणारे योगी या शब्दांनी उल्लेख आहे. प्रतितिगम्य ध्यानाच्या अभ्यासाखेरीज ज्ञान हे केवळ बौद्धिक अथवा शाब्दिक राहू शकतं. म्हणून प्रतितिगम्य असा प्रयत्न करणारं जे ध्यान आहे त्या ध्यानानेच तो या सर्व गोष्टींना ओलांडून आत्म्याला प्राप्त होऊ शकतो. केवळ बौद्धिक अथवा शाब्दिक असं ज्ञान आत्मदर्शनाला समर्थ होत नाही. एवढंच नव्हे तर आत्मदर्शनाला ते बाधक देखील ठरतं. म्हणून यतंतो योगिनश्चैनम प्रयत्न करणारे योगी हे जाणतात असं भगवंत सांगतात. अशा प्रकारे जीवाची उत्क्रांत दशा भगवंतांनी वर्णन करून सांगितली. देवतांचं जे विश्वकर्म आहे तसंच मानवाचा स्मृती ज्ञानादी व्यवहार आहे आणि अवतारांचं वेद रहस्य असं प्रकटन आहे त्याबद्दल या अध्यायामध्ये पुढं भगवंत सांगतात. भगवंत म्हणतात की मूळ ब्रह्म वृक्षापासून निर्माण झालेली ही जी त्रिगुण प्रकृती आहे तसंच विषय प्रकृती आहे आणि गुण प्रकृती आहे. यामुळं जसं मानवांचा सगळा व्यवहार प्रभावित होतो
तसंच देवतांचं विश्वकार्य देखील यामुळेच चालतं. त्यामुळे जगताला प्रकाशित करणाऱ्या सूर्याचं तेज, तसंच चंद्र आणि अग्नीतील तेज हे परमात्म्याचंच आहे. यदा दित्यगतम तेजो जगत भासयते खिलम, अखिल जगताला प्रकाशित करणारं असं जे सूर्याचं तेज आहे, यत् चंद्रमसी जे तेज चंद्रामध्ये आहे, यच्च अग्नौ जे अग्नीमध्ये आहे, तत् तेजो विद्धि मामकम ते तेज माझ्यापासून त्यांना प्राप्त झालेलं आहे असं तू समज. त्याचप्रमाणे पृथ्वीमध्ये प्रवेश करून मीच म्हणजे परमात्माच आपल्या तेजानी भूतांना धारण करतो. रसात्मक असा सोम किंवा चंद्र मीच होतो आणि सर्व औषधींचं म्हणजे वनस्पतींचं अर्थातच अन्नाचं पोषण करणारा देखील मीच असतो. गामाविश्यच भूतानी धारयाम अहम ओजसा उष्णामी चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. मूळ ब्रह्मवृक्षापासून निर्माण झालेली गुण, विषय आणि कर्म प्रवृत्तीच मानवाचा सर्व व्यवहार करायला जशी कारण आहे, तसंच देवतांचं देखील सूर्य, चंद्र, अग्नी इत्यादी देवतांचं देखील व्यवहार मूळ ब्रह्मवृक्षापासून निर्माण झालेली गुण, विषय आणि कर्म प्रवृत्तीच करते. तसंच वेदांताचा जो कर्ता आहे आणि वेद जाणण्यासाठी देखील या दोन्ही गोष्टीसाठी मीच कारण आहे असं पुढे भगवंत सांगतात. भगवंत म्हणतात की मी वैश्वानर रूप अग्नी होऊन प्राण्यांच्या देहात राहिलेलो आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिताः. सर्व प्राणी मात्रांच्या देहामध्ये आत वैश्वानर रूपानी मीच राहतो. आत राहून मी अन्न पचवतो. 4 प्रकारचं अन्न असं म्हणतात. पचाम्यन्नम चतुर्विधम, जे खायचं, प्यायचं, चोखायचं आणि चाटायचं असं 4 प्रकारचं अन्न पचवणारा तत्वतः मी आहे. मी वैश्वानर रूपाने राहतो, सर्वांच्या अंतर्यामी, आणि या सगळ्या क्रिया मी घडवतो. खरंच याच्यातलं काही आपण करत नाही. अन्न आपण पचवत नाही, ते पचतं. रक्त तुम्ही निर्माण करत नाही, ते होतं. शरीराच्या सर्व क्रिया करणारे आपण नसतो, त्या घडतात. तसंच भगवंत म्हणतात की प्राण आणि अपान यांना चालवणारा देखील मी आहे, तुम्ही नाही. तुम्ही थोडा वेळ श्वास रोधून धरा. तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही श्वास घेता, तर तो धडपडून तुमची सगळी शक्ती फोडून बाहेर पडेल आणि चालू राहील. तुम्ही त्याला अडवणारे कोणी नाही आणि त्याला घेणारे देखील तुम्ही कोणी नाही. भगवंत असं म्हणतात की मीच हे सर्व प्राणी मात्रांच्या अंतर्यामी राहून करतो. प्राणापान समायुक्तः पचाम्यन्नम चतुर्विधम. तसंच सर्वांच्या हृदयामध्ये मीच अधिष्ठित आहे. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो. सर्वांच्या हृदयामध्ये मीच राहणार आहे. ष्टो सकट चहा मी झालेलो आहे, स्वामीजी गंभीर म्हणायचे. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो. तसंच मनुष्याला प्राप्त झालेलं स्मृती ज्ञान आणि अपोहन म्हणजे या ज्ञानाचाही नाश, हे सर्व माझ्यापासून होतं. मत्त स्मृती ज्ञानमपोहनंच. सर्व वेदांनी जे काय जाणायचे ते मीच आहे.
वेदैश्च सर्वैर अहम एव वेद्यो, सर्व वेद मलाच जाणतात. वेदांचं जे वेद्य आहे तो वेद्य मीच आहे आणि मीच वेदांताचा कर्ता आणि वेद जाणणाराही मीच आहे. वेदांत कृत वेद विदेव चाहम, वेदांचा कर्ता देखील तत्वतः मीच आहे. ज्या ऋषींनी वेद निर्माण केले ते अपौरुषेय आहेत अशी त्यांची धारणा झाली, पण खरंच त्यांनी ते निर्माण नाही केले. त्यांच्या ठिकाणी असणारी जी गुणप्रवृत्ती आहे, कर्म प्रवृत्ती आहे आणि विषय प्रवृत्ती आहे, त्याला हाताला धरून मीच वेद निर्माण केले. जीव हा ईश्वराचा सनातन अंश आहे असं सांगून जीवाच्या जीवनाला आवश्यक असणारा प्रकाश, जीवाचं धारण पोषण अन्नपचन, त्याच्या बुद्धीतील स्मृती ज्ञान विवेक इत्यादी सर्व व्यवहार, तसंच स्मृतीचं अपोहन ज्ञानाचं अपोहन यांचा नाश, हे सर्व ईश्वराने वसवलेलं आहे. हे सर्वसामान्य ते जीवाला मिळालेलं असं ईश्वराचं एक प्रकारे दान आहे. ईश्वराने आपल्याला काय काय दिलं त्याच्यात या गोष्टी मोडतात. तसंच ईश्वरच सर्व वेदांना वेद्य, जाणायला योग्य असा आहे. वेदांताचा अभिमानरहित करता ईश्वरच आहे आणि वेद रहस्याचा प्रकाशक देखील तत्वतः ईश्वर आहे. म्हणजे वेद व्यासांसारखे किंवा आचार्यांसारखे जे अवतारी पुरुष आहेत ते देखील ईश्वराचा महिमा म्हटले पाहिजेत. याच्यानंतर या अध्यायाचा जो मुख्य विषय आहे, क्षरपुरुष, अक्षर पुरुष आणि पुरुषोत्तम, या विषयाकडे भगवंत वळालेले आहेत. ब्रह्मवृक्ष किंवा संसार वृक्षाचं वर्णन, या संसार वृक्षाचा छेद करून अमृतत्वाची प्राप्ती आणि जीवाचा ब्रह्म भावापर्यंतचा प्रवास, या सर्वाचं वर्णन केल्यानंतर क्षर अक्षर पुरुषोत्तम या विज्ञानात्मक भावाचा उल्लेख या अध्यायामध्ये भगवंतांनी केला. आता एव्हाना तुमच्या समोर जर असा चार्ट मांडला तर समजू शकेल की 7व्या अध्यायामध्ये ज्याला अपरा प्रकृती असं म्हटलं, अष्टधा प्रकृती असं म्हटलं, पंचमहाभूत मन बुद्धी आणि अहंकार, त्याच गोष्टीला 13व्या अध्यायामध्ये इदम शरीरम कौंतेय क्षेत्रम इति अभिधीयते असं म्हटलेलं आहे. 14व्या अध्यायामध्ये प्रकृती माता महत ब्रह्म असं ज्याला म्हटलेलं आहे ते या क्षेत्राला म्हटलेलं आहे अथवा अपरा प्रकृतीला म्हटलेलं आहे. आणि याच गोष्टीला या अध्यायामध्ये क्षरपुरुष असं म्हटलेलं आहे. 7व्या अध्यायामध्ये ज्याला परा प्रकृती किंवा जीव प्रकृती असं म्हटलेलं आहे त्याच गोष्टीला 13व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञ चिदाभासयुक्त असा क्षेत्रज्ञ किंवा बीज, पुरुष आणि प्रकृती याच्यामध्ये बीज न्यायाने असणारा जो पुरुष आहे, जीव आहे, ते यालाच म्हटलेलं आहे, परा प्रकृतीला म्हटलेलं आहे. 14व्या अध्यायामध्ये पुरुष पिता, ईश्वराचा जो संकल्प सृष्टी निर्माण होण्यासाठी कारण, तो संकल्पच जीवरूपाने आपल्या ठिकाणी आहे असं 14व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे. आणि त्यालाच या ठिकाणी अक्षर पुरुष असं म्हटलेलं आहे. तसंच 7व्या अध्यायामध्ये परा आणि अपरा प्रकृती ही मुळात ईश्वरातून आलेली आहे असं जे सांगितलेलं आहे, किंवा 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याच्यामध्ये क्षेत्रात पेरणी करणारा जो ईश्वर आहे तो ईश्वर मी आहे असं जे सांगितलेलं आहे, तसंच 13व्या अध्यायामध्ये प्रकृती आणि पुरुष यांची निर्मिती
एका परमात्म्यापासून झाली असं म्हटलेलं आहे तो परमात्मा. तसंच 14व्या अध्यायातील प्रकृती माता आणि पुरुष पिता उभयरूप असणारा ईश्वर म्हणून ज्याचं वर्णन केलेलं आहे, गुणातीत होऊन ज्याच्यापर्यंत पोचायचं तो. तसंच त्याचंच वर्णन 15व्या अध्यायात पुरुषोत्तम या नावाने भगवंतांनी केलेलं आहे. क्षरपुरुष म्हणजे या ठिकाणी नाशिवंत सृष्टी. अक्षर पुरुष म्हणजे पराप्रकृती रूप जीव किंवा क्षेत्रज्ञ. यापूर्वी 3ऱ्या अध्यायामध्ये अव्यक्त परमात्म्याला अक्षर असं संबोधलेलं आहे. अक्षर असा परमात्मा, त्याच्यापासून ब्रह्म असं तिथं म्हटलेलं आहे. ती मूळ प्रकृती, ब्रह्म याचा अर्थ त्या ठिकाणी मूळ प्रकृती आहे. या मूळ प्रकृतीपासून त्रिगुण, त्रिगुणांपासून पंचभूत हा एक क्रम 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितला. 8व्या अध्यायामध्ये देखील भावातीत निर्गुण अशा अंतिम परमस्थितीला अक्षरम ब्रह्म परमम असं नाव दिलेलं आहे. या इथं मात्र अक्षर पुरुष हे जीवाला म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी परमात्म्याला म्हटलेलं होतं. अक्षर या नावाने परमात्मा तिथं सांगितलेला होता. अव्यक्त, अचिंत्य अशी परमस्थिती. तर या ठिकाणी अक्षर या शब्दाचा अर्थ निर्गुण निराकार ब्रह्म असा घ्यायचा नाहीये. तर या ठिकाणी अक्षर या शब्दाने ज्याला 7व्या अध्यायामध्ये पराप्रकृती असं म्हटलं, 13व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञ असं म्हटलं, तसा पराप्रकृती रूप जीव हा अर्थ या ठिकाणी आहे. अक्षर या शब्दाने घोटाळा होऊ द्यायचा नाही. कारण तुम्ही पुढे हे सगळं ऐकणार आहात म्हणून सांगतो. जो ऐकणारच नाही त्याचा काय घोटाळा. आणि अक्षर या शब्दाने असा घोटाळा होऊ नये म्हणून या अक्षर या शब्दाला कुटस्थ असं अजून एका शब्दाने इथं संबोधलेलं आहे. आणि हा कुटस्थ म्हणजे जीव, अंतर्यामी, गुप्त रूपाने असणारा, अशी व्याख्या या ठिकाणी या अध्यायामध्ये इथं मुद्दाम दिलेली आहे. कारण याच शब्दांना आधी वेगळ्या अर्थाने संबोधलेलं होतं. या श्लोकामध्ये क्षर आणि अक्षर असे 2 पुरुष सांगितलेले आहेत. द्वाविमो पुरुष लोके क्षरश्च अक्षर एवच क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थः अक्षर उच्यते. नुसतं अक्षर न म्हणता जो कूटस्थ आहे त्याला अक्षर म्हणतात असं इथं मुद्दाम सांगितलेलं आहे. क्षर म्हणजे नाशिवंत भूत, भूतमात्र, आणि कूटस्थ म्हणजे सर्व भूतांच्या मुळाशी, कूटाशी. कूट म्हणजे मूळ, कूटस्थ म्हणजे मुळाशी राहणारा. सर्व भूतांच्या मुळाशी असणारी जी जीव प्रकृती त्याला अक्षर म्हणतात असं इथं सांगितलेलं आहे. पण ते असं म्हणतात की परंतु जो उत्तम पुरुष आहे तो या दोहोंहून भिन्न आहे. उत्तम हा पुरुष हा तू अन्य हा, आणि त्याला परमात्मा असं म्हणतात. परमात्मा इति उदाहृता. तो जो परमात्मा आहे तोच अव्यय ईश्वर या त्रैलोक्यामध्ये भरलेला आहे आणि या त्रैलोक्याचं पोषण करतो आहे. यो लोकत्रयम आवेश्य मय्यावेशित चेतसः. ज्या अर्थी मी क्षराच्याही पलीकडचा आणि अक्षराही पेक्षा पलीकडचा उत्तम असा पुरुष आहे, त्या अर्थी लोक व्यवहारामध्ये आणि वेदांमध्येही मी पुरुषोत्तम या नावाने प्रसिद्ध आहे. यस्मात् क्षरमतीतोहम अक्षरात अपि चोत्तमः. ज्या अर्थी मी क्षराच्याही पलीकडचा आहे आणि अक्षरापेक्षाही उत्तम आहे, त्या अर्थी अतोस्मि लोके वेदेश्च प्रथितः पुरुषोत्तमः. लोक व्यवहारामध्ये आणि वेदांमध्येही
पुरुषोत्तम या नावाने मी प्रथित आहे, प्रसिद्ध आहे असं भगवंत म्हणतात. पुढच्या वेळेला आपण बघू. अशा वेळेला आता सांगितलं की पुढच्या वेळेला जरा चांगलं समजेल तुम्हाला. आणि एवढं सांगून या अध्यायाचा मग शेवट होतो. तो शेवट ही अतिशय तेजस्वी लखलखित असा केलेला आहे. या अध्यायाच्या 15व्या अध्यायाच्या शेवटी शास्त्र समाप्त झालं असं भगवंत म्हणतात. गीताशास्त्र इथं संपलं. इति गुह्यतमं शास्त्रम. गीतेला शास्त्र हा शब्द प्रथम इथं आला. इदम उत्तम मया नघ या प्रकारे माझ्याकडून सांगितलं गेलं. मी सांगितलं असं काही भगवंत म्हणत नाहीत. भगवंतांचे शब्द देखील तोलून आहेत, मोजून मापून असे शब्द आहेत. मी हे शास्त्र तुला सांगितलं, याच्याऐवजी माझ्याकडून हे शास्त्र सांगितलं गेलं. या सगळ्या शब्दांवरून देखील आपण आपल्या व्यवहारात काही शिकावं अशी योजना भगवंतांनी केलेली आहे. ते सगळं आपण पुढच्या वेळेला बघू. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. मनितो योगी थोर ज्ञानी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वा यशेम देवहितं यथाहि. ओम शांति शांति शांति. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सर्व संतन की जय जय जय.